महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याने ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलेला आहेच, पण त्याचबरोबर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबतही आक्षेप घेतला आहे। अगदी शेवटच्या तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या टक्केवारीचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या या निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होते आहे। निवडणूक आयोगाने जर 2 तासांनी जो रिपोर्ट ते द्यायचे की किती पर्सेंटेज मध्ये मतदान झालं, त्यामुळे 7 वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर 7 वाजताचा मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो 9:30 वाजता आला, म्हणजे अर्ध्या तासाच्या उशिरा आला। 9:30 मग दुसरा 11चा 11:30, मग 1चा 1:30, असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला। संध्याकाळी 5 वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला, एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते 58.22% मतदान झालेलं असं त्यांनी 5 वाजता निवडणूक आयोगाने कळवलं। पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी 11:30 वाजता जवळपास 65.2% मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री 11:30 वाजता कळवलं। आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती 1 मिनिटाची आहे। 1 मिनिटामध्ये म्हणजे 58.22% मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे 5 वाजता। रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं 65.2%, म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे 1 मिनिटाच्या हिशोबानं तो जवळपास 60 तासाचा वेळ लागेल, आणि यांनी 6.5 तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे। जवळपास हे झाले 20 तारखेचं मतदानाचं। दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतो की 66.5% मतदान झालं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतं, सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात, म्हणजे 7.83% वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे। आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं। अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली। महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही। मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला, जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे, जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील, कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील। मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतंय। मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, ते आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी। लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही। बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही। हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितली त्याप्रमाणे निदर्शनास येते। हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा 58.22% होत असेल, तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं? त्याच्यामध्ये कितीनं वाढलं? एकदम 65.2%, म्हणजे जवळपास हे प्रमाण 7.5% वाढलं।
याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हा त्यांचा व्हिडिओ आहे. मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरने हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे 5:30 वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती 2-3 किलोमीटरच्या लाईनी लागल्या असतील ना. रात्री 11:30 वाजतापर्यंत मतदान चालू होतं. या आम्हाला सगळे कुठल्या सेंटरवर झालंय हे मतदान, एवढं मतदान कसं वाढलं 7.5%. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे 7.83% पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे. हे तर गंभीर आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे, उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे, पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे. आम्ही अनेक लोकांना या विषयावर सगळ्यात कोर्टात पाठवू, कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्रास जनतेचे मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम हे निवडणूक आयोगच करते आहे, हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते.